ज्ञानकर्म संन्यास योग हा भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायाचे नाव आहे. या शब्दात प्रामुख्याने 3 योग आहेत. पहिला ज्ञानयोग, दुसरा कर्मयोग आणि तिसरा संन्यास योग. हे तिन्ही योग एकत्रितपणे एकाच ध्येयाकडे म्हणजे मोक्षाकडे घेऊन जातात. पहिला ज्ञानयोग. हा योग परम आत्म्याला जाणण्याबद्दल आहे, म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष मिळवणे. दुसरा कर्मयोग. हा योग फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहण्याबद्दल आहे, म्हणजे आसक्तीरहित होऊन कर्म करणे. याचा अर्थ असा आहे, कर्म करणे पण कर्म करता करता देवाला ते कर्म समर्पित करणे, असं त्याचा अर्थ आहे. आणि तिसरा संन्यास योग. या योगाचा अर्थ कर्म सोडणे असा नाही, तर कर्माच्या फळाची आसक्ती सोडणे, म्हणजे काम फळ देईल ही अपेक्षा सोडणे, हा खरा संन्यास आहे. आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं संन्यास म्हणजे काम सोडून देणे किंवा कुठेतरी निघून जाणे असं होय, पण तसं नव्हे. याचा खरा अर्थ असा आहे की आपल्याला कर्मफळाची इच्छा सोडून द्यायची आहे आणि कर्म करत चालायचे आहे. राग द्वेष यापासून सुद्धा मुक्त राहायचे आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानी मनुष्य तोच आहे जो कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, म्हणजे कर्म करत असतानाही तो स्वतःला करता मानत नाही आणि फळाची अपेक्षा ठेवत नाही. ज्ञान आणि कर्मयोग हे दोन्ही शेवटी एकाच परमगतीला घेऊन जातात, म्हणजे मोक्षाकडे. आणि द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अधिक महत्वाचे आहे. तर आता थोडक्यात सांगायचे झाले तर ज्ञानकर्म संन्यास योग म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात कर्म करणे पण कर्माच्या फळाचा त्याग करणे असा आहे. याचा अर्थ संसारात राहून कर्तव्य न टाळता मी करता आहे हा अहंकार सोडून निर्लिप्तपणे, म्हणजे आपले कार्य पूर्ण प्रामाणिकपणे करणे, पण त्यातून काही फायदा होईल किंवा नुकसान होईल असा विचार न करणे आणि सर्व कार्ये देवाला अर्पण करणे, यालाच ज्ञानकर्म संन्यास म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर कामात मन न अडकवता निर्भयपणे कर्म करणे म्हणजे ज्ञानकर्म संन्यास योग असं आहे. मी करतोय असं न मानता देव माझ्याकडून करून घेतोय ही भावना ठेवणे, म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग असं आहे.